हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे दुसरी रूढी. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 रूढी आहेत, त्यातली दुसरी रूढीबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजची तारीख आहे 21 जुलै 2024. रात्रीचे 8:45 झालेले आहे माझ्या घड्याळात आणि मी आत्ता वरळीला मुंबईमध्ये माझ्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंग करतो आहे. दुसऱ्या रूढीबद्दल चर्चा करताना आपल्याला 2-3 गोष्टींचा आधार घ्यावा लागणार. त्याच्यातलं एक आहे 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक. मराठी माझं पुस्तक पान नंबर 72 आहे. इंग्रजी सगळ्यांचं एकच पान नंबर असणार, 132 ते 138. त्याच्यानंतर ए कम्स ऑफ एजमध्ये बिल डब्ल्यूनी संडे आफ्टरनून 5 o'clock म्हणून जे काय आर्टिकल मोठं लिहिलेलं आहे की त्या 1955 सालच्या कन्व्हेन्शनमध्ये काय झालं, तेव्हा त्यांनी पान नंबर 98वरती दुसऱ्या रूढीची चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1मध्ये पान नंबर 95 ते 100वरती नेहमीप्रमाणे त्या ज्या BL मॅनहॅटन न्यूयॉर्क नावाचे एक सभासद आहे, त्याचे अनुभव कथन आहे 5 पानं. आणि शिवाय एक आपलं ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड नावाचं एक पॅम्पलेट आहे, त्याच्यामध्ये चित्र काढलेली आहेत आणि पान नंबर 5वरती थोडंसं याचं चर्चा केलेली आहे. तर ह्या सगळ्यांचा आपण उहापोह करणार आहे. शिवाय माझे अनुभव, इतरांचे अनुभव ते आपल्याकडे आहेतच, बरोबर आहे. आता दुसऱ्या रूढीमध्ये बिल डब्ल्यूनी त्याचं शब्दांकन मराठी भाषांतरामध्ये असं आहे: प्रेमळ ईश्वर हाच आमच्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी एकमेव सर्वोच्च अधिकारी आहे. प्रेमळ ईश्वर हाच आमच्या समूहाच्या उद्दिष्टासाठी एकमेव सर्वोच्च अधिकारी आहे. तो ईश्वर स्वतःची इच्छा सभासदांच्या सत्सत विवेकबुद्धीद्वारे व्यक्त करतो. सत्सत विवेकबुद्धीद्वारे म्हणजे ग्रुप कॉन्शियन्स म्हणतो. सभासदांच्या सत्सत विवेकबुद्धी म्हणजे ग्रुप कॉन्शियन्स. आमचे नेते हे निष्ठावान सेवक असतात, ते अधिकार गाजवत नाहीत. आता हे भाषांतर योग्य अयोग्य ते काय फारसं आपण त्या भानगडीत आत्ता पडूया नको. ज्यांना इंग्रजी समजतं त्यांच्या माहितीसाठी आणि मला हे सुधारण्यासाठी, कारण मला पण हे मराठी भाषांतर पटकन सुधरत नाही. पण मला मी काय इंग्रजी मीडियममधला नाही आहे, मराठी मीडियममध्ये शिकलेलं आहे. पण कधी कधी मला हे इंग्रजी सुधरतं, मराठी सुधरत नाही. त्याच्यामुळे दुसरी रूढी इंग्रजीतली जी आहे: फॉर आवर ग्रुप पर्पज देर इज but one ultimate authority. For our group purpose there is but one ultimate authority, a loving God, as he may express himself in our group conscience. बरोबर आहे. our leaders are but trusted servant. आता हे निष्ठावान वेगळं आणि ट्रस्टेड वेगळं. ट्रस्टेड शब्दाचा अर्थ विश्वासू आणि निष्ठावान म्हणजे काहीतरी भलतं, ते काँग्रेसची निष्ठा वगैरे राजकीय पक्षांचं. ते निष्ठावान ज्याची विश्वासू सेवक पाहिजे होतं. दे डू नॉट गव्हर्न. बरोबर आहे. ते गव्हर्नचं त्यांनी भाषांतर काहीतरी केलेले अधिकार गाजवत नाही. पण आपल्याला गव्हर्न म्हणजे कळलं. गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्यामध्ये नियम आले, ते तुम्हाला हाकलू शकतात, आत घेऊ शकतात, फाईन लावू शकतात. तर तसं काहीही अल्कोहोलिक अनॉनिमसचं चालत नाही. आता बिल डब्ल्यूनी ह्याचं वर्णन करताना ए कम्स ऑफ एजमध्ये म्हणतो की इतर कुठल्याही रूढीपेक्षा ही रूढी आम्हाला स्वीकारताना फार त्रास झाला आणि वी हॅव लर्न्ड इट हार्ड वे, असं बिल डब्ल्यू म्हणतो. आणि त्याचाच अर्थ कारणच असं आहे की मुळामध्ये दुसऱ्या रूढीमध्ये तो सांगतो की जे पॉवर ड्रायव्हर्स आहेत, किंवा त्या एका पॅम्पलेटमध्ये त्याला म्हटलेलं आहे त्यांनी, हे अनॉईंग कॅरेक्टर इन दिस ग्रुप. अनॉईंग म्हणजे ज्याचा राग येतो, कारण तो म्हणतो माझंच खरं, मी जे सांगतो आहे ते सगळं बरोबर आहे असं म्हणणारा जो सभासद असतो, त्याचा इतरांना राग येत असतो आणि त्याला व्यसन घालणे हे कठीण काम असतं. म्हणून तो म्हणतो की ही रूढी आम्हाला फार कठीण पद्धतीने आम्ही शिकलो. बिल डब्ल्यू वर्णन करतो आहे ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 98 इंग्रजीवरती की आम्हा ओल्ड टाईमरना असं वाटतं की आमच्याकडे खूप चांगला अनुभव आहे आणि आम्हा ओल्ड टाईमरना असंही वाटतं की माझ्या नेतृत्वामुळे मी जी काही ग्रुप स्थापन केला, ग्रुप वाढीसाठी अखंड प्रयत्न केले, त्याच्यामुळे हे नवीन आलेले सभासद सगळे वाचलेले आहेत. त्याच्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच बॉस. याच्या थंबनेलमध्ये तुम्हाला बाहेर जे वाचायला मिळतं यूट्यूबवरती, त्याच्या पाटीवरती लिहिलेलं आहे की तुमच्या समूहातला जॉन डो दादागिरी करत नाही का,
त्याचं वर्णन आता पुढे BW करणार आहे. आणि तो सभासद, जुने सभासद म्हणतात की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्हीच राज्य करणार, आणि नंतर मग आमची इनिंग संपली की मग आम्ही ठरवू ते सभासद हे समूह चालवतील. आणि इथे मोठा राडा सुरू होतो. कारण समूह तुमचा ऐकतोच असं नाही. नंतर समूह म्हणतो की आम्ही नाही ठरवायचं, आम्ही ठरवणार आहोत. ग्रुप कॉन्शियस ठरेल, तुम्ही एकट्याने नाही ठरवायचं. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की ग्रुप चालवणारे जे काय 2-4 लोक असतात, ॲनॉईंग कॅरेक्टर ज्याला म्हटलेलं आहे, स्वतःचीच लाल करणारे, आणि ते बऱ्याच वेळेला हे पण असतात, काय म्हणतात त्याला, संस्थापक सभासद असतात. त्याच्यामुळे ते लोक काय करतात, बिझनेस मिटिंगच्या आधी त्यांची प्रायव्हेट मिटिंग झालेली असते किंवा फोनवरती चर्चा झालेली असते, काय निर्णय घ्यायचा ते पण ठरलेलं असतं, आणि ते फक्त आपल्यासमोर येऊन ते पाडा वाचून दाखवतात आणि ते हां हां हूं ही ह्याने अनुमोदन करायचं, त्याने सूचन करायचं, ह्याने गप्प बसवायचं, हे सगळं करून ठरवून आलेले असतात. त्याच्यामुळे ते तसं करतात. आणि हे BWला 1946 साली ह्या रूढी लिहिल्या गेल्या. त्यामुळे 1935 ते 46 11 वर्षामध्ये गावोगावचे फाउंडर मेंबर आणि हे ॲनॉईंग कॅरेक्टर आणि दादागिरी करणारे लोक हे यांचा अनुभव आलेला होता. त्याच्यामुळे BW म्हणाला की समूह जेव्हा सांगतो की ओ तुम्ही नाही ठरवायचं, आता आम्ही ग्रुप कॉन्शियसनी ठरवूया, तेव्हा राडा सुरू होतो. तेव्हा मग हा जो असतो तो म्हणतो की ठीक आहे, मी इलेक्शनला उभा राहतो, आणि तो निवडून पण येतो पहिल्यांदा, आणि पण तो दुसऱ्यांदा निवडून नाही येत. कारण तोपर्यंत लोक म्हणतात हा ओल्ड टाईमर म्हणून याला मान द्यायला पाहिजे, जेवढा द्यायचा तेवढा आम्ही दिलेला आहे, आता आमचं आम्ही बघू. त्याच्यामुळे शहाणा ओल्ड टाईमर असेल त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की ग्रुपमध्ये जे ठरेल ते सर्व मान्य, मलासुद्धा ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि बाजूला बसायला पाहिजे. आणि आमचा अनुभव असा आहे, BW म्हणतो की जेव्हा खरीच काही अडचण येते, मोठी अडचण येते किंवा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा हे सगळे सभासद न चुकता तुम्हाला ओल्ड टाईमर म्हणून विचारायला येतात की भाऊ आता काय करायचं सांगा. तेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवावरती उत्तर द्यायचं. आता हे सगळी चर्चा चालू असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रुप कॉन्शियस कधीपासून सुरू झाला. आता BW स्वतःचा अनुभव सांगतो की 1937 साली हा ग्रुप कॉन्शियस प्रकरण सुरू झालं, आणि त्याचं छानपैकी वर्णन BWने केलेलं आहे की 1937 साल आहे, 2 वर्ष सोबरायटीची माझ्या झालेले आहेत, 2-2.5 वर्ष माझी कडकी चालू आहे. कारण ह्या एच्या चालू ठेवल्यामुळे प्रकरणामध्ये मी काही नोकरी करू शकत नाही आहे, माझी बायको नोकरी करते, आणि तिच्याच पगारावर हे सगळं अल्कोहोलिक्सानचं गाडं आणि माझं सगळं चाललेलं होतं. आणि बाकी मात्र ज्यांना मी मेंबरना ज्या संदेश दिलेले आहेत त्यांचं चुपचुपीत चाललेलं आहे, आणि आमचे मात्र वांदे आहेत. आणि काय करायचं त्याला, पैशाचे सगळी सोंग करतात, तर पैशाचं सोंग नाही करायचं. त्यामुळे BW चिंतेत होता. आणि त्याच वेळेला नेमकं त्याला त्या चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलचा जो मालक असतो तो एक दिवस बोलवतो आणि त्याला सांगतो की BW तो ओळखत असतो, कारण तो पेशंट आहे तिथला. त्यामुळे तो म्हणाला की हे बघ, तू जे काय करतोस ना आयडिया, त्याची युअर मेथड इज वर्किंग. म्हणजे दारुड्याला संदेश देणे आणि दारुड्याची दारू बंद होते. सो तो म्हणतो, तोपर्यंत 2-2.5 वर्षाचा अनुभव असतो. त्यामुळे तो चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलचा मालक म्हणतो की युअर मेथड्स आर वर्किंग. तर आता आम्ही तुला एक ऑफर देतो आहे की तू आमच्याबरोबर काम करायचं, नाहीतरी तुझे वांदे झालेले आहेत हे तुला दिसतं आहे, पैशाचे वांदे आहेत, कामाचे वांदे आहेत. तर मी तुला एक ऑफर देतो की तू आमच्या हॉस्पिटलमध्ये ले थेरपिस्ट म्हणून येऊन बसायचं. ले थेरपिस्ट म्हणजे ले म्हणजे आंडू पांडू अशा प्रकारे, म्हणजे त्याला काय क्वालिफिकेशन वगैरे काय नसलेला ले थेरपिस्ट असं तू येऊन बसायचं, आणि तू सांगायचं ह्या पेशंटला ॲडमिट कर वगैरे, आणि आमच्याकडे तो ॲडमिट होईल. म्हणजे तिकडे डॉक्टर असल्यामुळे जे करत होते, इकडे हा बाबा ले थेरपिस्ट म्हणून त्याच्याकडे जायचं. तुम्हाला असं आठवत असेल तर काही हॉस्पिटलमध्ये मुंबईमधल्या काही जुने सभासद जे होते ते असं ले थेरपिस्ट म्हणून झाल्यात जमा होते. त्याच्यामुळे तिथे काही पेशंट आला, बेवडा पेशंट, तर ते डॉक्टर लोक ह्याच्याकडे पाठवायचे, त्याला ले थेरपिस्ट म्हणायचं. आणि BW म्हणतो मला स्वतःला ही एवढी आयडिया आवडली, कारण माझे पैशाचे वांदे होते. मी म्हटलं अरे वा 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 वा, चला जाम भारी आयडिया आहे. आणि मी बायकोला सांगितलं. अर्थातच बायकोने काय फार उत्साह दाखवला नाही, म्हणजे तिला पटलं नव्हतं म्हणा, किंवा बायकांचा स्वभाव असतो, दारुड्याच्या अंगात दुनियाभरच्या आयडिया येत असतात. त्याच्यामुळे तिला वाटलं हे अशीच एक आयडिया आहे याची, त्याच्यामुळे ती काय फार बोलली नाही त्याच्यामध्ये. आणि BW म्हणतो की मी मिटिंगला जायला निघालो आणि ट्यूब रेल्वेमध्ये बसलो,
आणि ट्यूब रेल्वेमध्ये मी माझ्या डोक्यात तेच चालू होतं की आपण आता मिटिंगमध्ये जायचं, त्यांना सांगायचं सगळ्या सभासदांना की बाबा रे माझे कडके आहे, मला कामधंदा मिळतो आहे, आता एक ले थेरपिस्ट म्हणून मी लागणार आहे, हे दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन असं मी ठरवलं. आणि नेमकं म्हणे त्या ट्यूब रेल्वेमध्ये बसलेलं असताना माझ्या मनामध्ये एक ह्याच्यामधलं बायबलमधलं एक वाक्य आलं. बायबलमधलं वाक्य असं होतं, द लेबरर इज वर्दी ऑफ हिज हायर, म्हणजे जो काम करतो त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजेत, असं ते त्या अर्थाचं ते वाक्य होतं. त्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो मी काम करणार आहे ले थेरपिस्ट म्हणून आणि मला त्याचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे मी काय अल्कोहोलिक्सचं तत्त्वबित्व काही मोडत नाही, विकत काही नाही आहे. तो आपण को पैसा मिलेगा, आपण को कामधंदा मिलेगा और अपने को कुछ तकलीफ नहीं होने वाला है. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो मी सगळं ठरवलं. आणि मग मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा 18 सभासद होते. त्या 18 सभासदांना मी माझी ही आयडिया सांगितली आणि हळूहळू एक एक जण बोलायला लागला की ते म्हणाले की बिल डब्ल्यू तू जे म्हणतोयस की तुझे प्रॉब्लेम आहेत पैशाचे हे आम्हाला मान्य आहे, तू जे म्हणतोयस की आत्ता हे जे तू करणार आहेस ले थेरपिस्ट त्याच्यामध्ये कुठलाही तेव्हा काय रुड्याबिड्या काय नव्हत्याच, तो कुठले हे सगळं एथिकल आहे, काही त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे, तू थेरपिस्ट म्हणून काम करणार आणि तुला पैसे मिळणार आहेत त्याचे. तेव्हा रूढीबिडी काय नव्हत्याच. पण तेव्हा त्या सभासदांनी सांगितलं अरे बाबा तुला हे सगळं मान्य आहे, तू जे करतोस ते एथिकल आहे, नैतिक आहे, कायद्याने काही चुकीचं नाही वगैरे सगळं मान्य आहे, पण तरी देखील आमची अशी इच्छा आहे की तू हे करू नकोस. आत्ता तू जे करतोयस इतरांना संदेश देण्याचं काम विनामूल्य ते तसंच तू करत राहा, ले थेरपिस्ट म्हणून तिथे तू जाऊ नकोस. आणि बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो, समटाईम्स गुड इज द एनिमी ऑफ द बेस्ट, म्हणजे उत्तम हा कधीकधी सर्वोत्तमाचा शत्रू असतो. आणि तेव्हा पहिल्यांदा बिल डब्ल्यू असं सांगतो की हा ग्रुप कॉन्शियन्समुळे मला वाटणारा निर्णय माझ्या विरुद्ध गेला आणि मला तो स्वीकारावा लागला. आता प्रत्येकजण तुम्ही ऐकणारे प्रत्येकजण श्रोते जे आहेत ते तुम्हाला याच्यातलं माहिती आहे, तुमच्या स्वतःच्या ग्रुपमधले असंख्य अनुभव असतील आणि नसतील तर ओल्ड टायमरच्या जरा कानाला लागा, तुमच्या स्पॉन्सरच्या कानाला लागा की तो तुम्हाला गमती जमती हळूहळू एक एक सांगेल, लगेच नाही सांगणार, हळूहळू सांगेल तो. आणि म्हणून बिल डब्ल्यू म्हणतो की कम्स ऑफ एजमध्ये तो म्हणतो की ग्रुप कॉन्शियन्स किंवा समूहाची सतसत विवेकबुद्धी सर्व सभासदांनी घेतलेला निर्णय हे जे भानगड होती ती 1937 साली खऱ्या अर्थाने सुरू झाली. आता आपण वळूया 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे की हे चालवतो कोण रे भाऊ तुमची, कारण तुमच्याकडे कोणी अध्यक्ष नाही की ज्याच्याकडे काय अधिकार असतील, तू गप्प बस, तू 3 वेळा आला नाहीस ना मीटिंगला, तुझे सभासद कॅन्सल, तू फी भरली नाही ना मग तुला शिक्षा, असं सांगणारा कोणीच नाही. त्यामुळे एमधनं कोणी कोणाला बाहेर काढू शकत नाही. मग चालवतो कोण. आणि मग बिल डब्ल्यूने तिथे जॉन डोची स्टोरी सांगितली. जॉन डो म्हणजे हे निकनेम, आपण म्हणतो हे पांडू, तसं कुठल्या तरी माणसाचं नाव सांगायचं म्हणून त्यांनी जॉन डो सांगितले की हा जॉन डो नावाचा जो एक सभासद असतो त्याला अल्कोहोलिक्स अनास्थेसिया, सभासद म्हणजे प्रॉस्पेक्ट दारू पिणारा असतो, त्याला अल्कोहोलिक्स अनास्थेसिया निरोप मिळतो, तो सोबर होतो. आणि सोबर झाल्यानंतर त्याच्या लक्षात यायला लागलं की आपली सोबरिटी चालू ठेवण्याकरता आपल्याला दुसऱ्या सभासदाशी बोललं पाहिजे. मग तो त्याच्या गावामध्ये दुसरा सभासद शोधतो, मग ते 2-4 माणसं मिळतात, 2-4 माणसं मिळाल्यानंतर ग्रुप चालू होतो, ग्रुप चालू झाल्यानंतर मग हा फाउंडर मेंबर होतो. सगळेजण याचेच स्पॉन्सी ना, सगळे चेले सगळे याचेच लोक, त्यामुळे ह्या जॉन डोचे सगळेजण ऐकायला लागतात. बरोबर आहे, हे सगळीकडे झालेलं आहे, काय असं नाही, महाराष्ट्रभर भारतभर जगभर सगळीकडे हे असंच झालेलं आहे की हे जॉन डो नावाचा कोणीतरी एक सभासद असतो, तो एकटा असतो, मग त्यांनी ग्रुप उघडतो, मग तो एकटा बसतो, मग त्याच्यात तो स्टोऱ्या सांगतो, हम कैसा अकेला बैठता था, कोई आया नहीं था, फिर कोई तो ये आया, फिर वो वापस पिया वगैरे, त्याच्या स्टोऱ्या असतात आणि ते बरोबर असतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे हा जो जॉन डो असतो त्याची मजबूत पकड असते त्या समूहावरती. सगळे निर्णय त्याला विचारून, सगळेच जण त्याला विचारून घेते, कारण सगळे त्याचेच चेले ना रिस्पॉन्सी. आणि हळूहळू विकासाच्या समस्या सुरू होतात, असं बिल डब्ल्यू 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये दुसऱ्या रूढीच्या चर्चेवरती म्हणतो. आणि मग सभासद ढवळाढवळ करायला लागतात. जे इतके दिवस ह्यांनी ठरवायचं आणि बाकीच्यांनी ऐकायचं, मग कोणीतरी शहाणा माझ्यासारखा असतो, तो म्हणतो की
आपण भिवंडी ग्रुपचा वाढदिवस जेव्हा करतो किंवा ग्रुपचं जेव्हा ॲनिव्हर्सरी करतो त्याच्यामध्ये ए मेंबरनी वाढदिवस करायचा नाही. ए मेंबरचा वाढदिवस स्वतंत्र करायचा. आपण ग्रुप कॉन्ट्रीब्युशन काढूया आणि ग्रुपचा वाढदिवस भले आपल्या त्या ओल्ड टायमर एवढा भारी नाही करता येणार आपल्याला, पण आपण ग्रुपचा स्वतंत्र वाढदिवस करूया. आणि हे सांगितल्यानंतर मग तो ओल्ड टायमर खसकतो आणि तो म्हणतो इतके दिवस ग्रुपचा 22वा माझा 23वा, ग्रुपचा 11वा माझा 12वा, असंच होत आलेलं आहे ना. तर माझा आणि ग्रुपचा वाढदिवस बरोबर झाला आणि त्याच्याबरोबर त्याचे आणखी 2-4 पंटर असतात. मग त्यांना कारण ते त्याच्या वाढदिवसाला फाउंडरचा वाढदिवस म्हणून बरेच लोक येत असतात, त्याच्याबरोबर घुसणारे पण असतात. आणि मग कोणीतरी माझ्यासारखं जेव्हा सांगतो तेव्हा ग्रुप कॉन्शियस होतो आणि ग्रुप कॉन्शियसने ठरतं की नाही अण्णाचा वाढदिवस आणि भिवंडी ग्रुपचा वाढदिवस एकत्रच होणार. झालं का माझ्या मनाविरुद्ध झालं म्हटल्यानंतर मला राग येतो. मला राग येतल्यानंतर मला त्रास होतो त्याचा आणि मग समूहाचा ऐकणं हे त्रासदायक होतं. तर ह्या स्टोरीमध्ये बिल्डब्ल्यू सांगतो हा जो जॉन डो असतो त्या जॉन डोच्या विरुद्ध कोणी लोक क्रांती करायला लागतात आणि कोणीतरी सांगतात निवडणूक घ्या. निवडणुकीला हा जॉन डो उभा राहतो, तो निवडून येतो. पण नंतर पुढच्या वेळेला मात्र रोटेशनचं तत्त्व असल्यामुळे काय वर्ष 2 वर्ष 6 महिन्यानंतर त्याला पायउतार व्हायला लागतं आणि पुन्हा तो उभा राहिला तर त्याला मात्र ते लोक निवडून देत नाहीत. आणि मग ह्या ओल्ड टायमरचा त्यांनी 2 शब्द दिलेले आहेत. एक आहे एल्डर स्टेट्समन आणि दुसरा आहे ब्लीडिंग डेकन. आता चर्चमध्ये तुम्ही फादर असतात, फादरच्या हाताखालचे लोक असतात, वरची लोक असतात. त्याच्यामध्ये एल्डर स्टेट्समन म्हणजे जुना जाणता सभासद ज्याला आपण म्हणतो की जो जुना असल्यामुळे वयस्कर असल्यामुळे तो पाचपोस त्याला असतो. आणि स्टेट्समन म्हणजे एखादा प्रोटोकॉल असतो, ॲम्बॅसेडर असतो, तसं तो स्टेट्समन असतो, जाणकार सभासद असतो. आणि दुसरा असतो तो ब्लीडिंग डेकन म्हणजे आपल्यावरती त्या चर्चमध्ये त्याच्या फादरच्या हाताखाली पोप चर्चच्या हाताखाली जो असतो अधिकारी काम करणारा त्याला असं वाटतं यायला याचा सत्यानाश होऊ दे मग मला ही खुर्ची मिळू दे किंवा अशा पद्धतीने ब्लीडिंग डेकन असतं. त्याच्यामुळे तो म्हणतो की अल्कोहोलिक अनॉनिमसमधले हे जॉन डो जे आहेत त्यांना आधी ब्लीडिंग डेकन व्हायला लागतं आणि नंतर मग काही वर्षानंतर ते त्या अनुभवातनं शाणे होऊन एल्डर स्टेट्समन होतात. असे 2 अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रेपवाईन म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये व्हॉल्यूम 1मध्ये पान नंबर 95 ते 100वरती 1969च्या डिसेंबरमध्ये आलेलं BL मॅनहटन नावाच्या एका सभासदाचं किंवा बाईचं आहे, मला वाटतं ती महिला असावी, तिचा अनुभव आहे. आणि ती सांगते की 1945 सालची मी गोष्ट सांगते आणि तेव्हा मी जरा थोडी काही दिवस सोबर होते म्हणाली आणि तेव्हा नेमकं दुर्दैवाने एक ओल्ड टायमर प्याला. आणि 45 सालची गोष्ट आहे म्हणजे 10 वर्ष झाली होती ते. आणि सगळीकडे हडकंप मासतो अरे ओल्ड टायमर प्याला, ओल्ड टायमर प्याला. आणि ह्या बाईला घुमारे फुटायला लागतात की त्या ओल्ड टायमरचा जो काय रोल होता तो आता आपण करणार आहोत. त्यामुळे सगळे घाबरलेले असतात आता ह्याची जागा कोण घेणार. आणि मग ही बाई म्हणते माझ्या मनात विचार आला की मी का नाही घ्यायची याची जागा, आय एम द मोस्ट इलिजिबल पर्सन. प्रत्येक दारोड्याला असंच वाटत असतो. त्याच्यामुळे ती मिटिंगमध्ये जाते आणि पण मिटिंगमध्ये सगळेजण बसलेले असतात, चर्चा चालू असते, तर तो जो प्याला त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. शेवटी हीच बाई म्हणते की मीच सांगितलं आवाज ते आमका प्याला, आता काय करायचं. ते म्हणाला का तो एक ओल्ड टायमर असतो, तो म्हणाला काय करायचं म्हणाला, तो प्याला वाईट झालं, आपण काय त्याच्यासारखं प्यायला जायचं नाही असं आपण स्वतःबद्दल ठरवायचं आणि त्याच्याऐवजी दुसरा कोणतरी सभासद जागा घेईल, त्यात काय मोठं. मध्ये कुणी कोणाला काय करायचं ते सांगत नाही, सगळेजण स्वतःहून करतात. त्याच्यामुळे घेईल कोणतरी जागा त्याची. ह्या बाईला असं वाटत असतं सभासद बाईला की आपल्याला ग्रुप आग्रह करेल आणि म्हणेल नाही नाही सगळ्यात बेस्ट तर तूच आहेस, आता तो गेला तरी त्याच्या हाताखाली काम करायला तू काम केलेलंच नाही, तुला सगळं माहिती आहे, तूच कर. हे असं काही कोणी सांगत नाही. आणि म्हणून BW ती सभासद बाई वर्णन करते नंतर की या सगळ्या जंगाटामध्ये त्याची जागा घेऊन आपण जाम भारी काम करणार आणि आपण असं काम करू तसं काम करू हे सगळं मनातल्या मनात चाललेलं असताना म्हणे एक दिवस मीच दारू पिते म्हणाले आणि माझी स्लीप होते आणि त्यामुळे सगळं पुढचं बोंबललं. त्याच्यामुळे तो सांगतोय, बाई सांगते की जास्त हुशारी करायची नाही, आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच काय करायचं आणि ह्याची जागा मी घेईन त्याची जागा मी घेईन असं नसतं. आता ती सभासद बाई या रूढीबद्दल आणखी काही गोष्टी सांगते.
ती म्हणते की एमधले जे सेवक असतात की नाही, निष्ठावान सेवक किंवा विश्वासू सेवक, ट्रस्टेड सर्वंट, त्या ट्रस्टेड सर्वंटची गंमत अशी असते, ते जेव्हा निवडणूक होते ना तेव्हा दुसऱ्याचा पराभव करून हे ट्रस्टेड सर्वंट निवडून येतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की बघा आपण काय महान आहोत आणि आपल्याला ग्रुप कॉन्शियसने आपल्याला निवडून दिलेलं आहे. पण म्हणाले पुढच्या मिटिंगमध्ये त्याचा भ्रमनिरास होतो, कारण ज्या सभासदांनी त्याला निवडून दिलं बहुमताने वगैरे वगैरे, त्यातलेच सभासद काहीतरी फालतू गोष्टींवरती त्याला क्रॉस करायला लागतात. हे असंच का, ते तसंच का, मग याला एवढेच पैसे खर्च केले, मग तुम्ही आम्हाला आधी विचारलं नाही. आणि त्याला भयानक राग यायला लागतो की साला आत्ता तुम्ही काल मला निवडून दिलं आणि आज मी जे निर्णय घेतो त्याच्या विरोधात तुम्ही जाताय. ते म्हणाले हो अर्थातच, तुला आम्ही ट्रस्टेड सर्वंट म्हणून निवडून दिलेलं आहे, याचा अर्थ काय तुला अमरपट्टा दिलेला नाही काय, तू आता आम्ही सांगतो तसं काम करायचं आहे. म्हणजे एक चेहरा लागतो की नाही प्रत्येक ठिकाणी, तसा तू चेहरा आहेस आमचा आणि आम्ही काय सांगतो त्याप्रमाणे करायचं. कारण अल्कोहोलिक सनासमधले निर्णय जे असतात ते खालून वर जातात, वरून खाली येत नाहीत. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये, घरामध्ये वडील सांगतात बाकीचे ऐकतात, ऑफिसमध्ये साहेब सांगतो बाकीचे ऐकतात, धर्मामध्ये एक गुरु असतो, शंकराचार्य असतो, तो सांगतो बाकीचे ऐकतात. तसं नसतं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनासमधली जी पदं असतात, IGR, ट्रेजरर, ग्रुपचा सेक्रेटरी, चेअरमन, डेलिगेट, ट्रस्टी, हे सगळं लाथा खाण्यासाठी असतात. हे त्या सभासदाला म्हणे मला नंतर उशिरा लक्षात आलं. पण म्हणाले आज दुसऱ्या रूढीबद्दल चर्चा करताना 2 गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत. एक गोष्ट अशी आहे की हा ग्रुप कॉन्शियन्समध्ये एक आणखी प्रकार आहे, त्याला म्हटलं जातं इन्फॉर्म्ड ग्रुप कॉन्शियन्स. इन्फॉर्म म्हणजे ज्याच्याबद्दल सगळी माहिती आहे, जो विषय आपल्यासमोर आहे त्या विषयाबद्दल सगळी माहिती मला आहे आणि मग मी निर्णय घेणार आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला इलेक्शनच्या वेळेला जे ग्रुपचा IGR कधी येत नाही, तो कोणतरी उंड्या पोंड्या येतो आणि तो पत्र दाखवतो की ह्या ग्रुपने मला IGR म्हणून आजपासून पाठवलेलं आहे आणि मतदानाचा मला अधिकार आहे. मग त्याच्यात कधी कधी काही प्यालेले आहेत की काय अशी शंका यावे असे पण सभासद आलेले असतात. किंवा जो खरं बघायला गेलं तर IGR म्हणून किमान 6 महिने वर्षभर सोबर असावं असं आपल्याकडे प्रथा आहे, तसं लिहिलेलं पण आहे. पण हा परवा टाईट झाला असं आपल्याला त्यांनी शेअरिंगमध्ये सांगितलेलं माहीत असतं. पण तरी देखील त्या इलेक्शनच्या दिवशी आत्तापर्यंत असंख्य वेळा असं झालेलं आहे. एकदा दोनदा नाही, तुमच्या अनुभवातलं तुम्ही जरा ओल्ड टाईमला जरा ढुसकी मारा, कोपर मारा त्याला, की तो तुम्हाला लगेच ह्या विषयाचे अनुभव सांगेल. आणि म्हणून तो म्हणतो, ही बाई म्हणते आपल्या लेखामध्ये ग्रेपवाईनमधल्या की इन्फॉर्म्ड ग्रुप कॉन्शियन्स असा शब्द त्याच्या ठिकाणी यायला पाहिजे होता असं मला आजही वाटतं. नुसता ग्रुप कॉन्शियसच्या ऐवजी इन्फॉर्म ग्रुप कॉन्शियस. पण बिल डब्ल्यू हुशार होता, बिल डब्ल्यूनी शहाणपणा केला की इन्फॉर्म शब्द टाकला नाही. कारण इन्फॉर्म म्हणजे कोण ठरवणार इन्फॉर्म आहेत की नाही आहेत, की ह्या माणसाला पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याला तुम्ही जर का ट्रेझरर केलात तर हा पैशाचे झालझूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर आहे. 3 कॅन्डिडेट, तिन्हामधला एक असा आहे, तर मग त्या एकाला आपण बाबा अरे त्याचे पैशाचे वांदे आहेत, सध्या त्याच्याकडे नोकरी नाही आहे, तर ते पैसे दिसले आणि त्याला लाळ सुटेल, काहीतरी लफडं करेल असं किंवा त्याचा इतिहास आहे बाबा मागच्या वेळेला त्याला केलं होतं तेव्हा ते असं झालं तसं झालं. तर हा जर इन्फॉर्म्ड ग्रुप कॉन्शियन्स असेल तर माणसं चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतील. समूहाच्या सत्सत विवेकबुद्धीमध्ये सगळे जेव्हा निर्णय घेतात तेव्हा त्या व्यक्तीबद्दल, त्या इश्यूबद्दल, तो जी काही चर्चात्मक संवाद चाललेला आहे, वादविवाद चाललेला आहे, निर्णय घ्यायचा आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्म्ड ग्रुप कॉन्शियन्स असला तर ते बरं होईल. पण बिल डब्ल्यूनी मात्र इन्फॉर्म्ड हा शब्द त्याच्यामध्ये टाकलेला नाही. कारण कोण इन्फॉर्म्ड आहे आणि कोण नाही आहे कोण ठरवणार, तुला ह्याचं काय माहिती आहे असं म्हटलं आणि तू कोण सांगणार मला ह्याचं हे माहिती नाही आणि तुला त्याचं ते माहिती नाही. त्याच्यामुळे ते जसं ऑनेस्ट डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंगमधला ऑनेस्ट शब्द काढून टाकला तसं यांनी इन्फॉर्म्ड शब्द की माहितगार, माहिती व्यवस्थित सगळ्या अंगाची माहिती असलेला समूहाचा सत्सत विवेक असं त्यांनी का टाकलेलं नाही याच्याबद्दल ही बाई जी आहे त्या लेखामध्ये अजूनही चर्चा करते. तिचं म्हणणं आहे की हे अजूनही विचार करायला पाहिजे एने, पण तसा काही विचार केलेला नाही. दुसरं ती सांगते की ट्रस्टेड सर्वंट म्हणजे काय हो. ट्रस्टेड म्हणजे विश्वासू. विश्वासू सेवक म्हणजे काय, कारण त्याला आपण निर्णय घेताना तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हॅटची पद्धत आहे. ग्रुप कॉन्शियन्स म्हणजे नुसतं काय डेमोक्रॅटिक नाही, 19 विरुद्ध 20 म्हणजे 20वाला निवडून आला असं नसतं आपल्याकडे. त्याच्याकरता प्रोसिजर आहे.
ती प्रोसिजर जी आहे ती लिहिलेली आहे, प्रत्येक पोस्टसाठी कशी प्रोसिजर घ्यायची. आणि त्याच्याकरता जाणकार माणसं जी आहेत ती माणसं त्या वेळेला त्या मीटिंगचे अधिकारी म्हणून त्या विशिष्ट वेळेला चेअरमन म्हणून किंवा मीटिंग कंडक्ट करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. आणि मग ते बरोबर छानपैकी सगळं जसं लिहिलेलं आहे सर्व्हिस मॅन्युअलमध्ये त्याप्रमाणे ते निर्णय घेतात. हॅटमधनं कधी काढायचा, कधी नाही काढायचा इत्यादी जे निर्णय असतात ते सगळे छानपैकी ते करतात. पण मग ही बाई म्हणते की यांना ट्रस्टेड सर्वंट का म्हणायचं, कारण तुम्ही एकदा त्यांना निवडून दिलं की तुम्ही त्याच्यावर अजिबात ट्रस्ट दाखवत नाही की हा अरे तो करतोय ना, करू दे. मग आता आपण GSOला चर्चा GSOबद्दल आपण काहीतरी सांगत असतो. आपल्यातले काही लोक असतात, मला आठवते आमच्याकडे भिवंडीला ते आमचे काहीतरी ओल्ड टाईममध्ये सांगितले की ते GSOवाले इकडे येत नाहीत, मग त्यांना आपण कॉन्ट्रीब्युशन कशाला द्यायची. हाच बाबा पुढे GSOचा ट्रस्टी झाला वगैरे तो भाग आणखी वेगळा. पण ते मला आठवते ते सांगायचे की कशाला त्यांना कॉन्ट्रीब्युशन पाठवायची. मी ट्रेजरर असायचो ग्रुपचं, मी म्हणायचो एवढे पैसे जमा आहेत आणि 60-30-10 प्लॅननुसार आपण एवढे GSOला, एवढे इंटरग्रुपला आणि एवढे आपल्या समूहासाठी खर्च करायला ठेवायचे. त्यामुळे GSOला कशाला पैसे, म्हणजे मी ऐकलेलं आहे बरं का, मी काय हवेतल्या गोष्टी सांगत नाही. GSOला कशाला पैसे द्यायचे, ते लोक कधी आपल्याकडे येत नाही तिथे, त्यांचं काय चाललं आहे आपल्याला माहीत नाही. अरे माहीत नाही म्हणजे त्यांचं दर महिन्याला हे निघतं, कागद निघतो बाहेर रिपोर्टचा, तो ईमेल पाठवतात, तुम्ही ईमेल कधी उघडून बघत नाही, त्याला काय करणार. नाही त्यांचं म्हणणं आम्हाला हातात आणून दिलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे अमुक आहे तमुक आहे. तर त्याच्यामुळे ट्रस्टेड सर्वंटबद्दल आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. त्याच्यानंतर आणखी एक आपलं जे पॅम्पलेट आहे 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड, त्यामध्ये पान नंबर 5वरती तो जे लिहिलेलं आहे की देर इज ऑलवेज ॲन अनॉईंग कॅरेक्टर इन द ग्रुप, म्हणजे ज्याचा सगळ्यांनाच राग येतो असा एक सभासद असतो. आणि तो म्हणतो की त्याला असं वाटत असतं की आपलं नेहमीच बरोबर आहे, आपण जे सांगतो तेच बाबा वाक्यम प्रमाणम. आणि मग कधीतरी त्याच्या लक्षात येतं की पहिली रूढी आणि दुसरी रूढी दोन्ही सांगतात की सभासदापेक्षा ग्रुप कॉन्शियन्सला महत्त्व जास्त आहे. त्याच्यामुळे हा जो अनॉईंग कॅरेक्टर असतं त्या पॅम्पलेटमध्ये लिहिलं आहे, हे जे अनॉईंग कॅरेक्टर असतं ना, तो जे म्हणतो ना ते ऐका, चला एकदा त्याचं ऐकून बघूया आपण. आणि त्याचं ऐकल्यानंतर तो निर्णय जर चुकीचा झाला तर मग पुढच्या वेळी आपण निर्णय बदलायला मोकळे होत ना. त्यामुळे तो सांगतो की याला एकदा संधी देऊन बघूया. पण गंमत अशी आहे की ह्या पॅम्पलेटमध्ये तिथे चर्चा केली, बिल्डब्ल्यून नाही लिहिलेले हे पॅम्पलेट, नंतर आलेले आहेत पॅम्पलेट्सची सगळी. तो म्हणतो हे ग्रुप कॉन्शियस नावाची भानगड, डज इट साऊंड क्लाउडी म्हणजे हेझी किंवा ढगाळ वातावरण जसं असतं, सूर्यप्रकाश स्वच्छ नसतो तसं हे दिसतं का. तर म्हणाले की अरे प्रत्येकाने जर स्वतःची पहिली मीटिंग आठवली, तुम्हाला आठवतं का तुमची पहिली मीटिंग, तेव्हा काय झालं का भानगड, काय नाही, सगळं व्यवस्थित चाललं होतं ना. तुम्ही आलात, तुमचं स्वागत केलं, काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, तुमच्यासाठी खास एखाद्या तुमची ओळख पटेल असा एखादा सभासद असेल, तुमची बॅकग्राऊंड माहीत असेल तर त्याला शेअरिंग दिलं जातं. आणि मग तो तुम्हाला आयडेंटिफाय होईल अशी स्टोरी ज्याची असते त्याला सांगितलं जातं. मग तुम्ही ऐकलीत, मग तुम्हाला 20 प्रश्न दिले, मग दोघा-तिघांच्या ओळखी झाल्या. आठवते का तुम्हाला तुमची पहिली मीटिंग. मग त्या मीटिंगमध्ये तुम्हाला ओल्ड टायमर, राडा, अनॉईंग मेंबर हे सगळं काय दिसलं का तुम्हाला पहिल्यांदा. नाही दिसलं, कारण तेव्हा तुम्ही दारू थांबवण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये डोसकं घालण्याची तुमची मनस्थितीच नव्हती. त्याच्यामुळे त्या पॅम्पलेटमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जर तुमची स्वतःची पहिली मीटिंग आठवलीत तर तुम्हाला ग्रुप कॉन्शियन्स नावाचा जो प्रकार आहे तो क्लाउडी वाटणार नाही. कारण तुमच्या स्वागतासाठी, तुमच्यासाठी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये आलात तेव्हा जे काही सगळं व्यवस्थित चाललेलं होतं की नाही ते ग्रुप कॉन्शियसनी चाललेलं होतं. एखाद्या सभासदाला सांगितलं की अरे थांब जरा, आज न्यूकमर आलेला आहे, की तो लगेच थांबतो किंवा तो लगेच त्याची हे पर्स्पेक्टिव्ह बदलतो, दृष्टिकोन बदलतो. तो रिकव्हरी ओरिएंटेड सांगत असेल तर तो डिसीज ओरिएंटेड किंवा रोग ओरिएंटेड सांगायला लागतो लगेच. हे लक्षात आल्यानंतर पॅम्पलेटमध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी ग्रुप कॉन्शियसची पद्धत जी आहे ती काहीही क्लाउडी, हेझी, मिस्टी काही नाही, अगदी स्पष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये
जर का अनुभव सांगायचा तुम्हाला मी सांगितलं मागच्या वेळेला पण की मी भिवंडी ग्रुपचा सभासद आहे आणि 18 वर्ष मी भिवंडीत होतो. तोपर्यंत अण्णा आणि बापू ओल्ड टायमर होते. मला कोण कुत्रं विचारत नव्हतं आणि मी भले 4थी पायरी 5वी पायरी स्पॉन्सर बिन्सरवरती बोलायचो. चेअरमन कोणीतरी असायचं ज्यांनी काय पायऱ्या वेऱ्या घेतलेल्या नाही. तो सांगायचा माझं चेअरिंग संपल्यानंतर आम्ही काय पायऱ्या वेऱ्या घेतलेल्या नाही, आमचं काय वाईट चाललेलं नाही, आम्ही काय पुस्तक वाचलेलं नाही, आमचं काय वाईट चाललेलं नाही. त्याच्यामुळे मला वाटायचं की साला एवढं सगळं मी चांगलं छानपैकी रांगोळी काढली नाही, हा कोणीतरी येऊन उंगा फुंगा त्याच्यावरती बोळा फिरवतोय. पण पूर्वीच्या काळी असे सभासद होते. यथावकाश मग बऱ्याच लोकांना पायऱ्यांबद्दल रूढींबद्दल ग्रुप कसा चालवावा त्याच्याबद्दल हे लक्षात यायला लागलं. पण ही ट्रान्झिशन जी आहे, हे जे बदल जो आहे तो इतक्या सहजासहजी होत नाही. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये जॉन डो आहे, फाउंडर मेंबर किंवा ज्यांनी सुरुवात केली, ग्रुप बंद पडलेला होता त्यांनी रिवाईव्ह केला, अशी जी मंडळी आहेत त्यांना ब्लीडिंग डेकॉनपासून एल्डर स्टेट्समन होईपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे असंख्य सभासद आहेत. तुम्ही आजूबाजूला बघा, तृप्ती समूह आमच्याकडे आहे, त्याच्यानंतर एस ब्रिजचा एक सभासद होता, त्याच्यानंतर ते दादर ग्रुप तर ते मजेशीर उदाहरण. दादर ग्रुपची रचना अशी पूर्वीपासून आणि आजही अशी आहे की समोर असं डायस असतो उंचवरती, त्याच्यावरती तो चेअरमन बसलेला असतो आणि खुर्च्या ठेवलेल्या असतात. पण समोरच्या खुर्च्या आणि डायस ह्याच्यामध्ये एक 5 फुटाचं अंतर असतं आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला खुर्च्या ठेवलेल्या असतात. आणि माझ्या लहानपणापासून मी दादर ग्रुपला जातो, तिथे हे जे ओल्ड टायमर असतात की नाही, ते जनरली ओल्ड टायमरने मागे बसायचं असतं. पण हे जे सत्तारूढ जी मंडळी असायची तिथली, की जे चेअरमनला सांगायचे याला दे त्याला दे, ह्याला देऊ नकोस त्याला देऊ नकोस, ते नुसते इशाऱ्याने त्यांच्या नजरेच्या इशाऱ्याने सगळं गंमत जम्मत चालायचे. हे ते तिकडे बसायचे. आमचे अरुण टी नावाचे सभासद होते दादरचे, वारले ते आता. ते सांगायचे की ते एखादा सभासद जो असतो तो त्या दादर ग्रुपमध्ये त्याच्याकडे एक नवीन घातले बूट असायचे आणि तो टाक 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 बुटाचा आवाज करत, जुन्या बिल्डिंगमध्ये बरं का तो सांगतो, त्या टाक टाक आवाज करत मग पहिल्या बारांगेमध्ये किंवा हे बाजूच्या ज्या 5 रिझर्व प्रिव्हिलेज क्लासवाल्या स्पेशल क्लासवाल्यांच्या ज्या खुर्च्या असतात, अजूनही तुम्ही बघा, डॉक्टर बॉबची पण स्वतःची खुर्ची एक विशिष्ट होती. डॉक्टर बॉब मेल्यानंतर कुठल्या तरी न्यूकमरला माहीत नव्हतं, तो येऊन बसला आणि तेव्हापासून मग ती खुर्चीवरती डॉक्टर बॉबची खुर्ची गेली ती. पण तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा ओल्ड टायमरची एक जागा ठरलेली असते, तो पंख्याखाली. अरे त्या पुण्यामध्ये तर मी 1-2 ओल्ड टायमर बघितलं, ते मॅकडोनाल्ड असतो की नाही, त्या मॅकडोनाल्डच्या बाहेर तो एक बाबा बसलेला असतो बघा, ते पुतळा असतो, दोन्ही हात असे मस्तपैकी त्यांनी खांद्याच्या बाजूला ठेवलेले असतात. तसे ते 2-3 ओल्ड टायमर बसायचे. ते मोठे होते, इंडस्ट्रियलिस्ट वगैरे होते, सगळं मान्य आहे. पण तुम्ही एच्या मीटिंगमध्ये एका बाकड्यावर 2 माणसं 3 माणसं बसलेले असतात. तुम्ही एकटेच चमाहारी टोपी लॉर्ड फॉकलंड बसायचे आणि त्यांचे लाड चालायचे, चमाहारी टोपी ते सांगतील तसं चालेल. पण हे काही जास्त दिवस चालत नाही. कधीतरी ग्रुपमध्ये क्रांती होते. आजही आपण ऐकतो, अरे तो बाजूलाच होत नाही, तो एकटाच मीटिंग चालवते. ते डोंबिवलीच्या पुढे 1-2 ग्रुप आहेत त्यांची, मला सांगत होते ते, अरे तोच मीटिंग चालवतो वर्षानुवर्ष. त्याला मी हळूच विचारलं, काय रे तू एकटाच का मीटिंग चालवतो? तो म्हणाला, कोणी यायला तयार नाही पुढे. म्हणलं अरे यायला तयार, तू कधी बिझनेस मीटिंग घेतली का? बिझनेस मीटिंग घ्यायला डोसकी तर पाहिजेत की नको म्हणतो. सुरुवात करतो मीटिंग तेव्हा 2 माणसं असतात, नंतर 12 होतात. मग 12 झाल्यावर ग्रुप कॉन्फरन्स घे ना, तू बिझनेस मीटिंग घे ना. ते काय त्याला पटत नाही, कारण त्यालाही तो ब्लिडिंग डेकन असल्यामुळे त्यालाही असं वाटतं सत्ता कोणाला नको असते हो. कुठली सासू आपली स्वतःहून चावी द्यायला सुनेकडे तयार होते का? त्याच्यामुळे हे असंच असतं. पण होतो बदल ह्याच्यामध्ये. परमेश्वर आपल्याला BW म्हणतो की याच्यामध्ये परमेश्वर जो आहे तो सर्वोच्च अधिकारी आहे आमचा, व्यक्ती नाही. पहिल्या रूढीमध्ये जे म्हटलं की व्यक्तीपेक्षा समूह मोठा आहे. आपण सगळे जर एकत्र राहिलो तर हे जिवंत राहील आणि मग व्यक्ती जी आहे त्याला जे स्वातंत्र्य बितंत्र्य सगळे भानगड जे आहे ते आपोआप मिळत राहील. ग्रुपच नाही राहिला तर स्वतंत्र कुठून कपाळ मिळणार तुम्हाला चायला. म्हणून दुसऱ्या रूढीमध्ये तो म्हणतो की आपल्याला जर एकत्र राहायचं असेल, आपल्याला जर का हा समूह चालू ठेवायचा असेल तर आमचे नेते अधिकार गाजवत नाहीत. दे डू नॉट गव्हर्न. आवर लीडर्स आर ट्रस्टेड सर्वंट्स बट दे डू नॉट गव्हर्न. त्यामुळे त्याला प्रथम सेवक असं म्हटलं जातं. बरं, राजकारणातली भाषा सोडून द्या, पण यामध्ये कुठेही लिहायचं असेल पत्र तर त्याच्यामध्ये सही करताना तो फर्स्ट सर्वंट असं लिहितो सही करताना.
पूर्ण नाव लिहित नाही, पूर्ण सही करत नाही, फक्त पहिलं नावच लिहिलेलं असतं त्याने. पण तो सही करताना फर्स्ट सर्वंट असं लिहित होतो. त्याच्यामुळे बँकेमध्ये खातं उघडायचं असेल किंवा फादरकडे जे चर्चमध्ये मीटिंग असेल तर फादरला काय कळवायचं असेल, शाळेमध्ये असेल हेडमास्टरला कळवायचं असेल, म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन परवानगी घ्यायची असेल तर तो तिथे सही करताना फर्स्ट सर्वंट असं करतो. त्यामुळे दुसऱ्या रूढीमध्ये BLWने आपल्याला 12/12, त्याच्यानंतर ए कम्स ऑफ एज, त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधलं एक आर्टिकल, त्याच्यानंतर पॅम्पलेट आणि माझे अनुभव की मी कल्याणला होतो. कल्याणला आनंदसिंह एकटेच चहा सांगायचे. लाव तुम्ही आता किती वर्ष चहा सांगा म्हणजे बाकी स्वतःहून कोणी उठत नाही ना रे, काय करणार मी. माझी अजिबात इच्छा नाही चहा सांगायची आणि त्याचा हिशेब लिहायची. आता मी 25 वर्ष सोबर आहे म्हणाले, पण स्वतःहून कोणी उठत नाही. कारण तेव्हा असं असायचं, कल्याण ग्रुपची मागच्या बाजूला चालायची ती मीटिंग, त्या जुन्या शाळेमध्ये 5 वर्ग तिथे वेगळे होते, तिथे चालायची ती. मग तिथून ते लांब मेन रोडला जायचं, चहा सांगायचा, चहावाला आल्यानंतर तो चहा वाटायचा, मग ते चहाचे ग्लास गोळा करायचे, मग पैसे द्यायचे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे ते म्हणायचे की कोणी करत नाही तर मी काय करणार, मला करायलाच पाहिजे म्हणून मी करतो म्हणाले. दुसरा कोणी करायला तयार असेल तर मी बाजूला सरकतो. दुर्दैवाने ते मरेपर्यंत तसं काय झालं नाही आणि ते वारल्यानंतर मात्र मग दुसरी पिढी मग मात्र कल्याण ग्रुपमध्ये याच्याप्रमाणे निर्णय होतात. रोटेशनचं आपलं प्रिन्सिपल आहे, त्याच्याबद्दलही आपण पुढे चर्चा करणारच आहोत की एकदा झाला म्हणजे तो आयुष्यभराचा सेक्रेटरी नसतो. त्यांनी स्वतंत्रपणे अक्कल चालवायची नाही, ग्रुपमध्ये ग्रुप जे ठरवेल त्याप्रमाणे करायचं. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी भिवंडी ग्रुपमध्ये 18 वर्ष होतो. नंतर मग मी 2-3 ग्रुप प्रयत्न केले, मी ट्राय केलं. रेल्वे हॉस्पिटल म्हणून भायखळ्यात आहे, त्याच्यामध्ये मी आणि मनसुखभाई होते. मनसुखभाईंना आठवत असेल, आम्ही दोघंजणं. तेव्हा तिथे काम चालू होतं. त्यांनी सांगितलं की अहो आमच्याकडे जागाच नाही तर तुम्हाला कुठे. आम्ही तिथे सटई टाकून बसायचो रस्त्यात अक्षरशः. आणि जाणाऱ्याने कोणी काहीतरी विचारतं, हे इंजेक्शन घ्यायला कुठे जायचं, एक्सरे घ्यायला कुठे जायचं. मग त्यांना आम्हाला सांगायला, अरे भाऊ ही मिटिंग चालू आहे तर आम्हाला प्रश्न विचारू नका, आम्ही काही इथले अधिकारी नाही आहेत, कोणाला तरी विचार वगैरे. ते काय पुढे जमलं नाही. आणि आता त्यांनी त्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल भायखळ्याचं जे आहे त्याच्यामध्ये छानपैकी जागा दिली. नवीन बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावरती ऑडिटोरियममध्ये जागा दिली आहे त्यांची. मला वाटतं दर बुधवारी सकाळी 11 वाजता मीटिंग चालते. आता मी मध्यंतरी एकदा मला खुसखुस आली म्हणून मी गेलो होतो सहज म्हणून, तर तिथे 3 डोकी होती फक्त. ते पण सगळे ओल्ड टायमरच, ते घिसे पिटे 25-30 वर्षवाले तेच होते तिथे. त्याच्यामुळे त्या एखाद्या समूहाचं एखादा माणूस असताना जरा तेजी असते तो माणूस, आणि त्या ग्रुपमुळे ओळखला जातो, हा अमक्याचा ग्रुप, हा तमक्याचा ग्रुप. तसं ती ओळख त्याची निर्माण होते, कारण त्याचं कॉन्ट्रिब्युशन असतं. त्या असं नाही की बाबा उगाच तो दादागिरी करतो असं नाही, तर त्याचं कॉन्ट्रिब्युशनही असतं. त्या माणसांनी त्याच्याकरता त्या समूहाकरता खस्ता खाल्लेल्या असतात. पण पुढची पिढी जी येते ती म्हणते की खाल्ल्या असतील खस्ताना, तर का उपकार केले का आमच्यावर, तुला दारू प्यायचं नव्हती म्हणून तू हे सगळ्या खस्ता खाल्ल्या आणि तू हे सगळं ग्रुप बीप नावारूपाला आणलेलं आहेस, तर का आमच्यावर उपकार नाही असं. अरे तोंडावरती बोलणारे बघितलेत ना मी. ते एका सभासदाला काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता, काय मृत्यूबिंदूचं ऑपरेशन झालं. त्या जुन्या कुठल्या तरी एका सभासदाने वाचाळ होता, त्यांनी खुशाल मिटिंगमध्ये सांगितलं, हे ग्रुपचं ऐकलं नाही ना किंवा हे असे डोळे जातात एकेकाचे. त्याच्यामुळे काय आपल्याकडे सगळे वाचाळवीर आहेत आणि काय ते अनॉईंग कॅरेक्टर म्हणतो BLW त्याला. त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं, कोणालाही काहीही कोणी बोलू शकतो. तुम्ही प्रत्येक ओल्ड टायमरला विचारलं तर त्याच्याकडे स्टोरी असेल की मला ग्रुपमधनं सर्वोच्च पदावरून काढून नंतर ग्रुप कॉन्शियसनी यांनी कसा घेतला. हे ब्लिडिंग डेकन्स काही वर्ष होतात, ते मुंबईत आहेत, पुण्यामध्ये आहेत, औरंगाबादला, सगळीकडे जगभर सगळीकडे आहेत ब्लिडिंग डेकन्स. त्याच्यामुळे हे असंच चालत असतं. पण दुसरी रूढी सांगते की समूहाने सत्सद्विवेक बुद्धीने एखादा निर्णय घेतला. आमच्याकडे मी तुम्हाला काल सांगितलं की नाही आठवत नाही मला, ते काहीतरी टोकनचे पैसे ग्रुपने द्यायचे वगैरे असा ग्रुप कॉन्शियसमध्ये माझ्या मनाविरुद्ध निर्णय गेला. कितीतरी वेळा असं झालेलं आहे की मला जखमा चाटत बसलं. आमचे बापू असायचे, ते मी चिडलो की बापूंशी शेअर करायचो. बापू म्हणायचे, भाऊ मी मध्यंतरी तो प्रयोग करून पाहिला, 7:45ला यायचं 7:30च्या मीटिंगला आणि 8:45ला चालू पडायचं. मला वाटायचं की ग्रुप बंद पडेल, काय झालं नाही तसं. बापू म्हणाले, हे बघ
तू नाही आलास तर काय ग्रुप बंद पडणार नाही. इतके वर्ष तू नव्हतास त्या ग्रुप चालूच होता. जसा कसा चालू होतील. आमचा चंद्रकांत चालवायचा तो काय हिंदीमध्ये डायलॉग. आता तो डोअर कीपर माणूस होता, त्याला जेवढं ते काय सुधारायचं तेवढं तो हिंदीमधले काय डायलॉग बिलॉग लिहायचा फळ्यावरती. तो होता मराठी माणूस. पण तुमच्यापैकी काही लोक भिवंडी ग्रुपला आले असतील सुरुवातीला, तर तो चेअरमन अस्खलित हिंदीमध्ये बोलायचा. तो डोअर कीपर असल्याने त्यांनी सगळे हिंदी पिक्चर ऐकलेले बघितले, त्यामुळे हिंदीतच तो प्राधान्याने बोलायचा. त्याच्यामुळे तो डायलॉग बिलॉग सगळे लिहायचा. त्यामुळे प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आम्हाला समूहाची सत्सद्विवेक बुद्धी की ग्रुप मोठा माझ्यापेक्षा हे पटतच नाही. आणि ते लाथा खाऊन आम्हाला ब्लिडिंग डेक्कन 2 असा माणूस होईपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे मी स्वतः लाथा खाल्लेल्या आहेत. मी लाथा पण घातलेल्या आहेत, माघार घेतलेली आहे, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मी काय तसं तुम्हाला आता 34 वर्ष सोबर आहे, 64 वर्षाचा आहे, म्हणजे मी काही सुकाबोंबील नाही आहे. भिवंडीतल्या लोकांना विचारा तुम्ही, बापू सांगतील आमचे श्रीधर किती जांबात माणूस आहे. त्यामुळे मी पण असे उद्योग काही नवीन आयडिया केलेले आहेत. पण सुदैवाने आपल्यातला प्रत्येकजण जे आहे ते हे सगळे प्रयत्न जे करतो ते एच्या भल्यासाठी करत असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी काय करत नसतं. त्यामुळे एचं भलं व्हावं म्हणून करतो. आणि नंतर मग गळ्यात गळे घालून चहा बी पितो, गप्पा मारतो. काय मग तुझ्या पोराचं कसं चाललं आहे, माझ्या पोराचं कसं चाललं आहे, हे पण गप्पा मारतात. म्हणजे तिथे बिझनेस मिटिंगमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाणारी मंडळी बिझनेस मीटिंग संपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर एकाच मोटरसायकलवर बसून दोघं जातात. असं दृश्य तुम्हाला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे एतली दुश्मनी किंवा एतले राडे जे असतात ते फार काळ टिकत नाहीत. पण फार दोस्ती पण नसते बरं का. माझा अनुभव असा आहे की एमध्ये फार काळ दोस्त राहत नाहीत. त्याच्यामुळे दुसऱ्या रूढीबद्दलची ही चर्चा आहे. तुमचे स्वतःचे अनुभव असतील. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं की गुगलच्या यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये आणि आणखी एक गंमत, तर मला रिपोर्ट जो येतो विकली रिपोर्ट, काहीतरी एक यूट्यूब काय स्टुडिओ सांगितलं एकाने मला, ते बघितलं तर बघणारे, आता मी परवा पहिली रूढी टाकली तर ती जवळजवळ 250 का 250 लोकांनी पाहिलेली आहे. पण त्यातल्या अर्ध्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तर पुढची रूढी तुम्हाला समोर तुमच्या यूट्यूबवरती दत्त म्हणून दिसेल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. तिथे लाईकचं बटन असतं, वरती अंगठा केलेलं आणि खाली अंगठा केलेला. खाली अंगठा म्हणजे आवडलं नाही, त्या लाईकच्या बटनाला बोट लावा. आत्ता तुम्ही ऐकत असताना तुम्ही तुमचा मोबाईल लॅपटॉप समोर आहे तर त्याच्यावरती काळं बटन सबस्क्राईब करा. अंगठा असेल त्याच्यावरती लाईक करा. खाली शेअरचं बटन असेल. तुम्ही कसं आहे हे शेवटी मी कशाकरता करतो आहे तर ह्या ऑडिओ जे आहेत ते माझ्या लॅपटॉपमध्ये पडलेल्या होत्या. मी मेल्यानंतर ते फुकट जाणार आहेत, तसं तर होऊ नयेत म्हणून मी हे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती टाकलेलं आहे. हेतू असा आहे की नवीन आलेल्या सभासदापर्यंत किंवा ज्याला ह्याच्याबद्दल काहीही माहिती नाही त्याच्यापर्यंत हे आपल्याला पोचवलं पाहिजे. आणि ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर हे ऐकावं. ही लायब्ररीसारखं आपल्याला जर झालं तर बरं पडेल, उपयोगी पडेल ते. आणि नंतर कधीतरी हे ऐकता येईल. म्हणजे आणखी एक गंमत अशी, एका सभासदाने मला विचारला प्रश्न की म्हणाले कॉमेंट्समध्ये त्यांनी लिहिलं. कॉमेंट्स म्हणून प्रकार आहे तिथे खाली, तिथे दिसतो, तुम्ही टाईप करू शकता, मला ते कळतं आणि त्याच्यावरती मी उत्तर देऊ शकतो. माझ्याशी बोलायचं असेल तर माझा ईमेल ID दिलेला आहे shreedharm25@gmail.com. तो लिहिलेला असतो कुठेतरी, किंवा तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये मला कळेल की तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, काय मत आहे. त्याच्यात एकाने लिहिलं होतं की मग रूढीबद्दल काय तू जे बोलतोस तेच खरं आहे का. म्हटलं अजिबात नाही रे बाबा. ह्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सगळ्या कार्यक्रमाचं आपण एक काय ते 7 आंधळे आणि 1 हत्तीची गोष्ट वाचली की नाही. तर प्रत्येकजण तो हत्ती आपला हात लावून बघतो, त्याला जसा दिसला तसा तो हत्ती आहे. कोणी म्हणतो सुपासारखा आहे, कोणी म्हणतो झाडूसारखा आहे, कोणी म्हणतो खांबासारखा आहे. तसं अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या प्रत्येक सभासदाला अल्कोहोलिक्स अनोनिमस ही वेगळ्या दृष्टिकोनातून दिसत असते. सर्व्हिसवाल्या माणसाला वेगळ्या दृष्टिकोनातून दिसेल, रिकव्हरीवाल्याला वेगळ्या दृष्टिकोनात असेल, आणखी ज्याच्याकडे ग्रुप आहे मोठा त्याचा अनुभव वेगळा असेल, छोट्या ग्रुपवाल्याचा वेगळा अनुभव असेल. त्यामुळे मी जे सांगतो ते बाबा वाक्यम प्रमाणम असं नाही. तुम्ही स्वतः BLWनी काय लिहिलं आहे ते वाचायचं, त्याचा तुम्हाला जो योग्य वाटेल तो अर्थ घ्यायचा. माझाच अर्थ बरोबर असा माझा दावा नाही. त्याच्यामुळे मी जर जास्त बोललो असेल तर मला माफ करा. काही लोकांची नावं घेतली असतील तर त्यांनी मला माफ करावं. कारण हे रूढीवरती बोलताना चिमटे काढल्याशिवाय काय त्या रूढीवरती बोलता येत नाही. म्हणून मी शक्यतो रिकवरतीच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करतो. पण आता एकाने सांगितलं की आता 12 पायऱ्या घेतलेल्या आहेत, तो 12 रूढी पण घे. बघूया 12 कॉन्सेप्ट करता. मला अरुणबाईंचा GSOमध्ये काम करणारे आमचे डोंबिवलीचे अरुणेश भाऊ आहेत, त्यांना सांगायचा विचार आहे
प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये संवाद मालिका टाईप असं काहीतरी करूया. म्हणजे प्रश्नोत्तर पण मी विचारीन त्यांना. मलाही संकल्पनांबद्दल माहीत नाही फारसं, त्यांना रिक्वेस्ट करणार आहे मी. ते आले तर आनंद आहे. त्यानिमित्ताने 12 रेकॉर्डिंग होतील. 12 संकल्पनांबद्दल एका विशिष्ट स्वरूपामध्ये संग्रहही राहील ना. कधीतरी जेव्हा कोणाला तरी पाहिजे असेल, काही अडचण असेल किंवा नवीन आलेलं सभासद, जेव्हा आपण कदाचित नसणार, हे चॅनल तसंच राहणार आहे, जेव्हा आपण कदाचित नसणार त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. एवढ्या एकमेव हेतूने हे मी करत आहे. ह्याच्यामध्ये माझी ॲनॉनिमिटी ब्रेक होत नाही, ह्याच्यात मला पैसे मिळत नाहीत, ह्याच्यामध्ये मला काही बिल्ले मिळत नाहीत. आणि ते बिल्ले लावून मी आता जाऊ कुठे वयाच्या 64व्या वर्षी. मी दीड वर्षाचा सोबत असल्यापासूनच स्टार स्पीकर आहे आणि मला प्रमोट केलं माझ्या ग्रुपच्या आजूबाजूच्या लोकांनी. आनंदसी वगैरे मला प्रमोट करायचे रिकव्हरीवरती बोलायला पहिल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये. त्याच्यामुळे कधीकधी वाटतं की आपल्याला ह्या लोकांनी फार लवकर पुढे ढकललेलं आहे. पण मी सगळे उद्योग केलेले आहेत आणि मला स्टार स्पीकर मी आहे, त्यामुळे मला काय नवीन कमवायचं बिमवायचं नाही आहे, काय नावगाव मिळवायचं नाही आहे. हे माझा प्रामाणिक हेतू आहे. जे मला माहिती आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचवायचं. त्याच्यासाठी ही दुसरी रूढी, सर्वोच्च अधिकारी परमेश्वर, माणूस नाही. त्याच्यामुळे माणसं जे आहेत ते फक्त विश्वासू सेवक आहेत आणि ते अधिकार गाजवत नाहीत. तर अशी ही दुसरी रूढी होती. आजची तारीख आहे 21 जुलै 2024. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. 4 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. विशेषतः सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला कळत जाईल आणि शेअर केल्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आहे ते दुसऱ्याला पाठवायचं. एकदा ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली की किमान 1 सभासदाला पाठवायची, किमान 1 सभासदाला पाठवायची. तो ऐको न ऐको त्याला काय परत जाऊन तुम्ही चावत बसायची काही गरज नाही. ऐकलं का रे बाबा. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑडिओ ऐकता तेव्हा किमान एका सभासदाला हे फॉरवर्ड करायचं. बरोबर. शेअरचं बटन आहे ते दाबल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरती जायचं, तो त्याचा कोणाला पाठवायचं, त्याचं नावापुढे क्लिक केलं की ते हे त्याला लिंक त्याला जाते आणि तो उघडून बघितलं की जातं. आणि सगळ्या जर रेकॉर्डिंग बघायच्या असतील तर ए शेअरिंग मुंबई श्रीधर असे 4 शब्द टाकले की मग एकाखाली एक सगळ्या दिसतात तुम्हाला. आता ही 59वी आहे मला वाटतं. त्याच्यामुळे जरूर बघा. धन्यवाद. तुम्ही मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. God grant me the serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know the difference. धन्यवाद. येत रहा, keep coming back one day at a time.